Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Kadgaonkar and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. Me right? Okay. Friends, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. You have red color subscribe button, you just press that button and you have four options. Out of these four options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. Okay, friends, you all of know God is given every day a new day with a new opportunity and new gifts. Okay, so enjoy the day and let's start a very interesting topic, that is meaning of the word absolutely. Today we'll see meaning of the word that is absolutely. Okay, so guys, what is mean by absolutely? मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲब्सोल्युटली म्हणजे काय, याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो आणि त्याचा इंग्लिश भाष्य रचनेमध्ये आपण कसा उपयोग करून घेतो याविषयी सविस्तर पाहणार आहोत. तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, पूर्णतः व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, सो गाइज, ॲब्सोल्युटलीचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? पूर्णपणे किंवा निसंशयपणे किंवा एकदम किंवा एकंदरीत. काय होतात? एकंदरीत किंवा पूर्णपणे किंवा निसंशयपणे किंवा निश्चितपणे. आपण असं म्हणतो बघा, यू आर ॲब्सोल्युटली राईट. तू अगदी पूर्णपणे खरं बोलतोस. यू आर ॲब्सोल्युटली राईट म्हणजेच तुझं अगदी खरं आहे, एकदम खरं आहे, एकदम रास्त आहे. यू आर ॲब्सोल्युटली राईट. ओके, so guys, we see some examples by using the word that is absolutely. Okay, the first example is he talking absolutely right. He talking absolutely right means तो अगदी एकदम खरं बोलत आहे किंवा तो एकदम निसंशयपणे त्याचं खरं आहे किंवा पूर्णपणे त्याचं खरं आहे किंवा निश्चितच त्याचं खरं आहे. तर त्यावेळेला यू आर टॉकिंग ॲब्सोल्युटली राईट. नेक्स्ट एक्झाम्पल, she looked absolutely fabulous in her dress. She looked absolutely fabulous in her dress. ती तिच्या या ड्रेसमध्ये अतिशय शानदार, अतिशय छान दिसत आहे. फॅब्युलस म्हणजे अतिशय रुबाबदार, शानदार अशी ती या ड्रेसमधून खुलून दिसत आहे. शी लुक्ड ॲब्सोल्युटली फॅब्युलस इन हर न्यू ड्रेस किंवा ह्या ड्रेसमध्ये ती अगदी शानदार दिसत आहे. तिसरे एक्झाम्पल बघूया. He was absolutely no idea what is going on in the family. He was absolutely no idea what is going on the family. त्याला काही कल्पना नव्हती, अगदी त्याला काहीच कल्पना नव्हती की त्याच्या फॅमिलीमध्ये काय चाललं आहे. व्हॉट इज गोइंग ऑन इन द फॅमिली, त्याच्या घरामध्ये काय चाललं आहे याची त्याला तुसभरही कल्पना नव्हती.
ही वॉज ॲब्सल्युटली नो आयडिया. त्याला एकदम काहीच आयडिया नव्हती. तर काय म्हणूया आपण मराठीमध्ये त्याचं कसं होईल? त्याला निश्चितपणे किंवा पूर्णतः त्याला कोणतीच आयडिया किंवा कल्पना नव्हती की त्याच्या घरामध्ये काय चाललं आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. आय एम ॲब्सल्युटली पॉझिटिव्ह इट वॉज हिम. मी त्याच्या बाबतीत अगदी पॉझिटिव्ह माझं मत आहे किंवा होकारार्थी मत आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल. आय ॲब्सल्युटली ट्रस्टेड हिम बट ही डिसिव्ड मी. आय ॲब्सल्युटली ट्रस्टेड हिम बट ही डिसिव्ड मी. माझा त्याच्यावर खूप 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 भरोसा होता, खूप विश्वास होता, परंतु ही डिसिव्ड मी, त्यानं मला भ्रमित केलं. म्हणजेच माझा जो विश्वास होता तो त्याने तोडलेला आहे. म्हणजे आय वॉज ॲब्सल्युटली ट्रस्टेड हिम, माझा त्याच्यावर एकदम भरोसा होता, विश्वास होता, बट ही डिसिव्ड मी, परंतु त्यानं मला भ्रमित केलं किंवा मला चुकीचं ठरवलं. म्हणजेच त्याने धोका दिला, त्याचा विश्वास तोडलेला आहे त्यानं. असं. आणखी काय एक्झाम्पल सांगता येईल? ही वॉज टॉकिंग ॲब्सल्युटली करेक्ट. तो अगदी खरं सांगत होता किंवा खरं बोलत होता. ही वॉज टॉकिंग, तो काय बोलत होता, काय ॲब्सल्युटली राईट, त्यानं किंवा करेक्ट, तो अगदी अगदी खरं खरं सांगत होता किंवा खरं बोलत होता. ओके. सो गाइज, you have an idea how to use this word in English sentences. Okay, that is absolutely. And even if there is any type of difficulty or any type of conclusion about this word that is absolutely, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay. I hope today's topic, that is meaning of absolutely, may understand very well all of you guys. Okay, then we stop here. Thank you, thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.